असं आहे की आजचा जो सत्ताधारी पक्ष आहे यांनी गेली 50 वर्ष सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षावर पाकिस्तानचे समर्थक म्हणून, मुसलमानांचे समर्थक म्हणून, 370 कलम म्हणून ह्या सगळ्याचं भांडवल करून त्यांनी आज 50 वर्षाच्या अनेक आरोप प्रत्यारोपानंतर अनेक प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करून शेवटी देशाच्या सत्तेवरती आले। मला दुःख एकाच गोष्टीचं वाटतं की आज तुम्ही सत्तेवर आल्यानंतर पुन्हा तेच विषय का काढता, कशा करता काढता। हिंदू जन आक्रोश मोर्चा आज हिंदूंचं राज्य म्हणून तुम्ही देशावर आहे म्हणून सांगता, राज्यावर आहे हिंदू समर्थकांचं किंवा हिंदू विचारांच्या राज्यकर्त्यांचं राज्य आहे आणि हिंदू जन आक्रोश मोर्चा तुम्हीच काढता। न्याय कोणाकडे मागता? राहुल गांधींच्याकडे। न्याय कोणाकडे मागता? उद्धव साहेब ठाकरेंच्याकडे। सत्ता तुमची आणि न्याय मागता त्यांच्याकडे, उत्तर मागता त्यांच्याकडे। काय चाललंय काय? आणि म्हणून तो आता विषय जसा मागे पडला तसा आता हा कबरींचा विषय आलेला आहे पुढे। कालच त्या मुस्लिम, माझं तेवढं वाचन नाही परंतु त्या मुस्लिम धर्म विश्लेषकांनी ॲनालिसिस जे आहेत त्यांनी काल चांगलं सांगितलं की संपूर्ण मुस्लिम धर्मामध्ये कबरीला कुठल्याही प्रकारचं स्थान नाही। कबर आमचा त्या ठिकाणी श्रद्धेचं ठिकाण नाही। तुम्ही केवळ ह्याची औरंगजेबाचीच कबर कशाला, देशातल्या सगळ्या कबरी पाडा, आमचा विरोध नाही। त्याच्यावर जे कोणी दुसरे पॅनलवर बसले होते त्यांना उत्तर द्यायला जागा नव्हती आणि त्यांनी एक महत्वाची क्लिप दाखवली जी मी स्वतः ऐकली, मी स्वतः बघितली की देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न विचारला गेला की तुम्ही ह्या कबरी ज्या म्हणता त्या पाडत का नाही। तेव्हा देवेंद्र फडणवीस सांगितलं की ह्या कबरी कायदेशीर दृष्ट्या, घटनात्मक दृष्ट्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार करता ह्या कबरी कोणालाही पाडता येणार नाही। म्हणजे तुमचे राज्यकर्ते त्या कबरी पाडता येणार नाही म्हणून सांगतात आणि तुम्ही मात्र ह्या कबरी पाडतो आणि पाडा म्हणून सांगताय। तुम्हाला बंदी कुणी केली? आणि म्हणून देशाचा विकास करण्यामध्ये, राज्याचा विकास करण्यामध्ये, सर्व समाजाला मानसिक समाधान देण्यामध्ये हे राज्यकर्ते विफल झालेले आहेत, हे राज्यकर्ते अपयशी झालेले आहेत। म्हणून 50 वर्षाचा पुन्हा तोच एजेंडा घेऊन ते लोकांसमोर येतात आणि त्याच्या नैराश्यातून हे त्यांना बोलावं लागतं। एवढाच त्याचा अर्थ, याच्यापेक्षा त्याला फार महत्व नाही। लाडक्या बहिणीचा बजेट कोसळतोय, कसा किती निधी आहे खात्याला आणि त्याच्या काय अडचणी? लाडकी बहीण ती कधीच नव्हती त्यांची लाडकी बहीण। त्यांचं होतं लाडकं मत, लाडकी सत्ता, लाडकी खुर्ची आणि ती त्यांना लाडकी खुर्ची मिळाली। आता ज्या लाडक्या बहिणीमुळे मिळाली त्या लाडकी बहिणीची त्यांना गरज राहिलेली नाही आणि म्हणून त्यांनी राज्याच्या तिजोरीमध्ये कालच्या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणी योजनेकरता तरतूद कमी केलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।